नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरे आहात? चला आजचा ट्रेक आपण चालू करूयात सरपते साहेबांच्या बरोबर. चला आज आपण चौराई डोंगर तळेगाव दाभाडे पासून एकदम जवळ, पाण्याच्या टाकीपासून एकदम जवळच हा ट्रेक आहे. आपण मधल्या खुसकीच्या मार्गाने ट्रेक करणार आहोत. आज आपले मित्र सरपते साहेब बऱ्याच दिवसानंतर ट्रेकला उपलब्ध झाले. आम्ही आज रविवार संध्याकाळच्या 5:30ला ट्रेक चालू केला आहे. तळेगाव सोमटणे येथील लोकांना हा एक चांगला ट्रेकिंगचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे. चौराई डोंगर. चौराई डोंगरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक सोमटणे खिंडीमधून आणि दुसरा तळेगाव दाभाडेमधील पाण्याच्या टाकीपासून नगरपालिकेच्या. आम्ही निवडला आहे तळेगाव दाभाडे येथील पाण्याच्या टाकीजवळचा मार्ग. चला सर, नमस्कार. कसं काय आज आपलं नियोजन इथं ट्रेकचं? अचानक झालं असं. खरं म्हणजे मी गावाला गेलो होतो. मी इथं तळेगावात अवेलेबल नसतो, परंतु आज सकाळी आलो होतो गावाहून आणि मग ट्रेकला जाऊन यावं. आणि मग तुम्हाला फोन. तुम्ही हा चौराई डोंगरचा ट्रेक किती वेळा केला आतापर्यंत? सांगता येत नाही. मोर दॅन 100 अरे वा, मस्त. सरपते साहेब हे फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे याचे एक क्रियाशील सदस्य आहेत. काही दिवसापासून त्यांच्या वैयक्तिक जॉबमुळे त्यांना फ्रेंड्स ग्रुपच्या ट्रेक्समध्ये सहभागी होता येत नाही, परंतु ते स्वतः अनेक वेळा स्वतंत्रपणे ट्रेकला येतात तळेगावला देखील. सध्या पावसामुळे सदरचा रस्ता जो आहे, खुसकीचा मार्ग, तो एकदम स्लिपरी झाला आहे. हा केलं तर ते बारामतीला आहेत. फोन केला होता. पावसामुळे एकदम घनदाट जंगल झाले त्या. जबरदस्त वाटते वाटतं. स्लिपरीमुळे जरा माणसं कमी राहत, पण चांगले. अरे वा, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येक डेटनुसार तेवढं किलोमीटर. 15 तारखेपर्यंत. हा तळेगाव दाभाडे येथील एक तलाव आहे. हा साधारणतः 3 किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक आहे. या तळ्यावर या ठिकाणी तळेगावमधील बरेच ट्रेकप्रेमी किंवा वॉकिंग करणारे लोक या ठिकाणी येत असतात दररोज. साधारणतः 2 राऊंडमध्ये 5-5.5 किलोमीटरचा, साधारणतः 3.5-4 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण होतो. आता या ट्रेकचा ऑलमोस्ट आपण 50% एरिया कव्हर केलेला आहे. आता आपण
लवकरच चौराई माता मंदिर की जे चौराई माता डोंगराच्या मध्यभागी आहे या ठिकाणी पोहोचत आहोत. तर चला आपण पाहूयात चौराई माता मंदिर, दर्शन घेऊयात आणि पुढे जाऊयात. आपला ट्रेकचा प्लॅन बदलला आहे. मंदिरेकडनं जाता आधी पूर्ण ट्रेक करायचा, मग उतरताना देवीचं दर्शन घेण्याचं आमचा ठरलेलं आहे. तर चला ट्रेकवर जाऊन पूर्ण करूयात. निम्म्याच्या वरचा जो निम्म्यावर पठार आहे त्या पठाराचा वरचा भागावर जात असताना असं तीव्र असं चढण आहे. हे बघा दुसऱ्या बाजूला खाली सोमटण्याचा भाग आपल्याला वर आलं की दिसतो. हे सोमटणे गाव आता म्हणता येणार नाही, फार मोठं शहरासारखं भाग झालेला आहे. एकदम मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण असं सोमटणे गाव झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघितलं सर, मला एक हे म्हणायचं आहे, आता जो चौराई डोंगर आहे ह्या चौराई डोंगरचं तुम्ही हे सांगू शकता का माहिती, किती अंतराचा आहे, काय आहे, कसं आहे? आपण बऱ्याच वेळा हा ट्रेक केलेला आहे. पूर्ण राहून टॉपला जाऊन खाली येण्यासाठी 2.45 किलोमीटर येईल. 2.4 किलोमीटर दोन्ही जाऊन येऊन. या साईडने थोडं जास्त आहे. सोमटणे मार्गे अंतर जास्त आहे. साधारणतः किती असेल ते? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर जाणं आहे. 3 किलोमीटर चांगला आहे, म्हणजे तो एक चांगला ट्रेक. आम्ही एक वेळेस कसं मुलांसोबत डे आउट केलं होतं आणि आरोग्यासोबत. तर आम्ही तिकडून आलो, वर थांबलो, खाली गेलो, ते आपल्या हॉटेल आहे ना एमरॉड, जेवण केलं, परत आलो. ते म्हणजे रात्र पण थांबू वाटलं. अरे 7:30 निघून गेलो, रात्री काही प्राणी वगैरे असतात त्यामुळे. चांगले तुमच्या आणि आराध्याला दोघाला ही ट्रेकिंगची तुमच्यामुळे चांगली सवय लागलेली आहे. थोडंसं मध्यंतरी काय ते कामाचा भाग आहे, होणारच. शेवटी आधी काम महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी. मोरांचा आवाज येतोय. मित्रांनो, हा एक वरचा भाग हा एकदम चढणीचा आहे, स्ट्रेट आणि सगळं घसरगुंडी झालंय. सांभाळून चालावं लागतं या एवढ्याच मार्गावर. ढगांचं सुंदर वातावरण. समोर घोराडेश्वर, बिर्ला गणपती, दूर पाहिलं तर पुण्याचा काही भाग, या साईडला चाकण, देहूगाव इकडे या साईडला मध्येच ते मंदिर दिसतं बघा. मग या साईडला तळेगाव आणि इकडे तळेगाव MIDC GM मोटरचं काहीतरी दिसतं. हा या डोंगराचा सगळ्यात उंच पॉइंट आहे. एका साईडचा गेल्यानंतर बाकीचा सर्व पोर्शन दिसतो.
खालची मला वाटते पुढं हे उर्सी MIDC पुढं हां फिनोलेक्स हां तिकोना केला तुमची असं दिसत नाही दुःख आणि जबरदस्त हा असं तिरकं भारी दिसतंय मस्त वाटतं. काय निरभ्र आकाश आहे. जबरदस्त आहे. फार फार सुंदर दिसतंय. नेहमीपेक्षा वेगळा भाग दिसतोय. काय सगळ्या आकाशामध्ये नकाशाच आहे. त्या आकाशामध्ये सगळ्या नकाशाच काढल्यासारखं वाटतंय. सर चौराई डोंगरचं आजचं वातावरण कसं दिसतं तुम्हाला नेहमीपेक्षा? हा फारच सुंदर आहे ना. एकदम आता सूर्यास्त होतोय. ढगामध्ये सूर्य कसा लपतोय. एकदम जबरदस्त आहे. एकदम जबरदस्त असं आभाळ झाकत आलंय. त्यातून काय तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून काय वेगळं पाहिजे. मी अनेक वेळा म्हटलंय मावळाचं सौंदर्य तोड फक्त मावळातच, इतर कुठंच नाही. हे आमच्या घरापासून जास्तीत जास्त 3 किलोमीटर अंतरावरचं ठिकाण आहे. एकदम जवळ आणि असा निसर्ग आहे टोटली. तुम्हाला जर आमची सोसायटी पाहिजे असेल तुम्हाला मी इथून सोसायटी दाखवू शकतो. ही जी एरिया आहे हा ही आमची सोसायटी आहे. एकदम लगत इतक्या जवळ आहे. जबरदस्त. एकदम ह्या तळेगावच्या तळ्याचा आकार एकदम बदाम शेप मध्ये हार्टच्या आकाराचा आहे. एकदम जबरदस्त दिसतो या चौराई डोंगरावरून. एकदम मस्त. या ठिकाणी ग्रामपंचायत सोमटणे असेल किंवा नगरपालिका असेल किंवा इतर स्वयंसेवी संस्था आहेत, NGOज आहेत, यांनी या डोंगरावर अशा अनेक प्रकारच्या झाडांची लागवड उन्हाळ्यामध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे. आंब्याच्या झाडांचं जास्तीत जास्त लागवड या ठिकाणी केलेली आहे की जेणेकरून नंतर काही 1-2 वर्षामध्येच पर्यटकांना असतील, या ठिकाणच्या गिर्यारोहण प्रेमींना असेल, ट्रेकर्सला असेल, यांना या फळांचा स्वाद नक्कीच चाखायला मिळणार आहे. आणि याची सर्व मेहनत ही दुर्गप्रेमींची, ग्रामपंचायत सोमटणे असेल, नगरपालिका तळेगाव असेल, यांची यासाठी मोठं कष्ट आहे.
बरेच लोक असे प्रेरित होतात आणि ट्रेक्सला येतात. बरोबर आहे. नाही कसं आहे, लोकांना अनेक वेळा माहीत नसतं. समजा चौराई डोंगर आहे, चौराई डोंगरला यायचं असेल तर तुम्हाला कुठून यावं लागेल हे पर्यटकांना जोपर्यंत समजत नाही, अशाच व्हिडिओच्या माध्यमातून लोक पर्यटनासाठी येत असतात. खरं म्हणजे मला हे फार उशिरा कळालं हे डोंगर आहे म्हणून. हां हां 5 वाजता हां फ्रंट फिरत होतो मी आणि संदीप पागळमे. हां हां संदीप पागळमे आपले सोसायटीमध्ये पूर्वी बॅटरी घेऊन जातो असं ना. रोज चौरा डोंगरचा नंतर शोध लागला. म्हणजे हे माहीत नसतं ना, सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्याला समजतं की या ठिकाणी काहीतरी आहे, ही मिळेल आपल्याला पाहायला मिळेल. बघा आता इतकी मस्तपैकी गवत वगैरे उगवलं. काय जबरदस्त सूर्यास्त. चला. ब्युटिफुल चौराई माउंटन. यू कॅन सी इन फ्रंट शिंदेवाडी. राइट साइड तळेगाव लेक, which is in heart shape. हे पहा, आम्ही जो आमच्या तळेगाव तळ्याचा जो हार्ट शेप म्हणतो हा स्त्रव ह्याच्यावरून ज्यावेळेस वॉकिंग किंवा जॉगिंग केलं जातं त्यावेळेस त्याचं जे लाईन्स पडतात, सरपदे साहेब नेहमी या तळ्याला जॉगिंग आणि वॉकिंग करत असतात. त्याचं त्यांचं जे फुटस्टेप्स आहेत ह्या अशा पद्धतीने बघा एकदम हार्टच्या शेपमध्ये. जबरदस्त मोठा आहे. जबरदस्त. अरे या मित्रांनो, या मावळ तालुक्याला व्हिजिट द्यायला या, नक्की या. गॅरंटी आहे आमची, तुम्हाला आवडणार. मावळ भारतामध्ये मान्सून ट्रेक महाराष्ट्र त्यात पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मावळ तालुका प्रसिद्ध आहे. कोणतीही प्रचार प्रसिद्धी न होता जो गडबाटेला आला आहे त्याच्या फक्त सौंदर्यामुळे नक्कीच आवडेल. तर लोक पर्यटन आले तर लोकांना मावळ तालुक्याचा हा भाग आवडेल का? हा अप्रतिम ना. जवळ 20-25 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला असंख्य अशी पर्यटनाची स्थळे पाहायला मिळतील. डोंगर तुम्ही चढाईमुळे डोंगर तुम्हाला भूक लवकर लागणार, घाम शरीरात निघणार, झोप लवकर लागणार,
झोपेतनं लवकर उठणार, हे सगळं डोंगर चढल्याचे परिणाम आहेत. तुम्हाला चांगलंच वाटणार, पण वाईट काहीच नाही घडणार. हा, बसूयात सर, जरा हवा घेऊयात. नाही, हात तिकोण आहे. हा जो सरळ दिसतो आपला तो तिकोण आहे. तिन्ही कोण येते होती. हा हा हा, बरोबर बरोबर आहे. या धुक्यामुळे हा तुंग आहे आणि हा इकडे धुक्यामध्ये पूर्ण गेलेला तो तिकोण आहे. हा जो आहे तो पुणे मुंबई हायवे एक्सप्रेसवे. कसं काय वाटतोय मग मित्रांनो भाग? काय जबरदस्त वातावरण झाले. संध्याकाळचं आपण कधी ट्रेक नाही केला, सकाळचाच ट्रेक केला नेहमी. संध्याकाळचं वातावरण पण एकदम मस्त वाटतंय, असं आल्हाददायक. आपले फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य मला वाटतंय इथून पुढं व्हिडिओ पाहिल्यावर म्हणतील संध्याकाळचंच जाऊ आपण ट्रेकला. पहा मित्रांनो, फ्रेंड्स ग्रुप वातावरण कसं आहे. सरपंच साहेबांनी तुम्हाला सर्वांना सोडून चौराई डोंगर. चला मित्रांनो, आता आपण ह्या डोंगराच्या परतीच्या प्रवासाला लागूयात. बराच वेळ झालाय, नाहीतर अंधार होईल. रस्ता आता जरा निसरड आहे, पाय घसरण्याची शक्यता आहे. आम्ही बॅटरीज पण बरोबर आणल्या नाही त्या. ओके चला. ज्या आवडतं ते घरी खाता येत नाही का? झाला आता गणपती. आता गणपती विसर्जन झाले आपल्या भागातील. आता नॉनव्हेज खायला काहीच अडचण नाही. मित्रांनो, चंद्रोदय सुद्धा झालेला आहे. गेला ह्याच्यामध्ये. अरे वाह, अरे वाह, चंद्राची कला. चला, संध्याकाळची वेळ आहे. खाली उतरतोय आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने, की जी चढण्याच्या मार्गापेक्षा पर्यायाने जरा सोपी आहे. एकदम मस्त संध्याकाळचं सुद्धा वाटतंय. निघतोय.
चला, अंधार झाल्यामुळे आम्ही जरा वेगात चाललोय. गतीने पूर्ण अंधार होण्याच्या आधी खाली उतरायचंय. त्याच्या अगोदर चौराई मातेचं दर्शन घ्यायचंय. एकदम मस्त आहे. नाश्ता वगैरे करायला आलो तरी ह्या ठिकाणी एकदम मस्त आहे. फक्त जाताना पर्यटकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, या ठिकाणचा कुडा कचरा घाण जी बरोबर आणलंय ते बरोबर घेऊन जा आणि खाली डस्टबिनमध्ये टाका. आपल्या या ठिकाणी चौराई मातेचं मंदिर खालीच आहे, तिथे आपण लगेचच जात आहोत. आलू बेस्टच्या ठिकाणी. आपण चौराई माता मंदिराकडे चाललो आहोत. काय करायचं, एक दिवस या ठिकाणचं चोरट्यांनी दानपेटी चोरून नेल्यामुळे या ठिकाणचा बंदोबस्त करावा लागला. नाईलाजाने प्रशासनाला किंवा गावच्या यात्रा कमिटीला, देवस्थानच्या ह्याला तो निर्णय घ्यावा लागला की मंदिर काही काळासाठी बाहेरच्या बाजूने संध्याकाळचं बंद ठेवतात. नाईलाज. चौराई मातेचा विजय असो. चला आता परतीचा मार्ग. मी आता जस्ट चौराई डोंगर पूर्ण कंप्लीट झाला. आता मी तळेगाव नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ पोहोचलेलो आहोत. संध्याकाळच्या 7:15 वाजले. सरपंच साहेबांनी मी जेटवर मी आता ह्या बाजूला गेटवरनं जुना पुणे मुंबई हायवेला गेला आपल्याला. ओके, चला आलो आपण पुणे मुंबई जुन्या हायवेला. चला मित्रांनो, बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स.